हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात सर्वजण? मस्त मजेत ना? तर देवाला वंदन, चंद्राला चंदन असा सण येत आहे आपल्या 28 तारखेला रक्षाबंधन. बहीण भावांच्या अतूट बंधनाचा सण येत आहे, तो म्हणजेच आपली रक्षाबंधन. तर माझे दोन्हीही भाऊ माझ्यापासून बऱ्याच अंतरावर लांब राहतात. जरी ते रक्षाबंधनला येतात किंवा आले काय किंवा नाही आले काही कामानिमित्त, पण आमचं प्रेम कमी नाहीये बरं का. आमचं प्रेम खूप आहे आणि असंच राहणार आहे आयुष्यभर. तर रक्षाबंधन हा सण मला काही जास्त आवडत नाही. का आवडत नाही हे मला काही माहिती नाही. पण मला हा सण आवडतच नाही. एक ₹5-10 ची राखी बांधायची, 1000-500 घ्यायचे. हा सण त्याच्यासाठी नाहीये पैशासाठी वगैरे, पण हा सण मला आवडत नाही. का आवडत नाही माहिती नाही. पण माझे भाऊ येतात बऱ्याच लांबून, पळत-पळत येतात. एक दिवस समजा रेस्ट करतात, तर लगेच निघून जातात दुसऱ्या दिवशी सकाळीच. कारण त्यांना वाटतं, की बहिणीकडे आलं पाहिजे, गेलं पाहिजे. मला पण वाटतं, की माझे भाऊ भेटले पाहिजे. पण रक्षाबंधन हा सण मला मुळातच आवडत नाही. मी जेवायला करते, सगळं करते. पण मला रिटर्न असं गिफ्ट वगैरे देणं हे ते हा प्रकार मला आवडतच नाही. का आवडत नाही हे मला काहीच माहिती नाही. पण मला मुळापासून तो सण आवडत नाही. तर बऱ्याच जणी बहिणी काय करतात, की माझा चुलत भाऊ आहे, माझा मावस भाऊ आहे, माझा मानलेला भाऊ आहे, हे आहे, ते आहे. काय करायचे मानलेले भाऊ, चुलत भाऊ हे ते आहे तुमचे भाऊ मान्य आहे. पण तुमचं खरंच एवढं प्रेम आहे का? तुम्ही जातात का? तुम्ही भेटतात का? तुम्ही बोलतात का? उगाच आपला ₹5-10 चा धागा घ्यायचा आणि पळायचं त्या भावाकडे. कशाला पळायचंय? जो भाऊ आपलं बहीण-भावाचं रिलेशन खरंच आहे, आपण त्यांना भेटतो, आपुलकीने बोलतो, जातो, येतो. हं. काहीही घेणं-देणं नसतं. पण रक्षाबंधन आली रे आली, की 10, एक ₹5 ची राखी घ्यायची आणि लगेच पळत सुटायचं. असं अजिबात करायचं नाही. बहीण-भावाचं प्रेम आहे, मान्य आहे. एरवी पण प्रेम असतंच बहीण-भावाचं एनी टाईम. ते काही राखी बांधल्यामुळे बहीण-भावाचं प्रेम वाढणं किंवा कमी होणं हा असा प्रकार नसतो. तर बहीण-भावाचं प्रेम हे जेव्हापासून ते लहान होते, मोठे झाले तेव्हापासून, की जे जन्मले तेव्हापासून त्यांच्या शेवटच्या क्षणापर्यंत बहीण-भावाचं प्रेम असतं. हे कधीच कमी होत नाही. मग हे चुलत भाऊ असो, मावस भाऊ असो, सख्खा भाऊ असो, मामे भाऊ असो किंवा कोणताही भाऊ असो. ही राखी बांधली म्हणूनच बहीण-भावाचं प्रेम अशातला प्रकार नाहीये. उगाच आणि काय करतात, की खरंच बाबा हे माझा मानलेला भाऊ, ते माझा मानलेला भाऊ. घ्यायची राखी आणि पळायचं. कशाला पळायचंय कोणाकडे? काय गरज आहे पळण्याची? हं? रक्षाबंधन आहे, तो कधी येतो का तुम्हाला? भेटतो का? नाही ना. तुम्ही धागा घेऊन पळायचं, जायचं. काय गरज काय तिकडे पळायची? हं? का आता बऱ्याच जणींना ह्या गोष्टी समजतात किंवा नाही समजतात हा वेगळा भाग झाला. पण असा सण आहे बहीण-भावांच्या प्रेमाचा. तर खूप बहीण-भावांचं नातं हे अतूट आणि विश्वासाचं नातं असतं. तर हे पैशासाठी किंवा गिफ्टसाठी याच्यासाठी त्याच्यासाठी नसतं. भले भावाने बहिणीला काही दिलं किंवा नाही दिलं तरी काही फरक पडत नाही किंवा बहिणीने जरी भावाला नाही दिलं तरी काही फरक पडत नाही. त्यांचं प्रेम हे प्रेमच असतं. जे सोबत राहिलेले असतात, भांडणं केलेली असतात, त्यासाठी खूप स्ट्रगल असतो त्या दोघांचा. सायकलवर जाणं, शाळेमध्ये एकमेकांना सोबत घेऊन जाणं, सोबत येणं, भांडणं करणं, लग्नामध्ये रडापडी दोघांच्या एवढं चालू असतं. मग ती त्याची बायको येणार, लेकरं होणार, आपण खुशी-खुशीने पळत जाणं, एवढ्या साऱ्या आपल्या आयुष्यामध्ये गोष्टी घडत जातात, सगळं होतं. आणि काही-काही बहिणी काय करतात, एक छोट्याशा प्रॉपर्टीसाठी भावाला कोर्टामध्ये खेचणं, त्याच्याकडून पैसे मागणं, हे कशासाठी करायचंय? काय गरज आहे? तुम्हाला कशाची कमी आहे? बरं तुम्हाला माहेरची प्रॉपर्टी पाहिजे तरी कशाला? हं? प्रॉपर्टी पाहिजे नाही, गरज नाही, काहीच नाही. समजा आपल्या सासरी थोडंसं प्रॉब्लेम आहे, क्रिटिकल कंडिशन आहे, आपला नवरा व्यवस्थित नाहीये किंवा तुम्हाला थोडी पैशाची चणचण आहे, कुठे काहीतरी तुम्ही त्या भावाला उसने मागायचे. पण मला चल हे दिलंच पाहिजे, माझ्या बापाचं आहे, माझं हे आहे, माझ्या प्रॉपर्टीचं आहे, हे ह्या मताचे मी अजिबात नाही. कशा खेचतात त्या बहिणी भावाला कोर्टामध्ये. मला नवल वाटतं. कशा भांडतात. खूप म्हणजे ह्या गोष्टीचं फार मला नवल वाटतं, की बहीण-भावामध्ये भांडणं कशामुळे होतात? बहीण-भावामध्ये भांडणं तर कधीच नाही झालं पाहिजे. म्हातारपणापर्यंत बहीण-भावामध्ये कधीच अशा छोट्या-छोट्या गोष्टीमुळे सुद्धा भांडण झालं नाही पाहिजे. जसं आपल्या वडिलांचं आणि आपल्या आईचं नातं आहे, त्याचप्रमाणे बहीण-भावांचं प्रेम देखील आयुष्यात शेवटपर्यंत आपल्या आई-वडिलांच्या नंतर हे तसंच टिकून ठेवलं पाहिजे ह्या मताची मी आहे. तुम्हाला काय वाटतंय कमेंट करून नक्की सांगायचं आहे. हां, फक्त रक्षाबंधनला वर्षातून एकदाच भेट होते. माझा भाऊ येतच नाही, मला बोलवतच नाही, मला असंच करत नाही, मला तसंच करत नाही. कशासाठी? हं?
तुम्हाला जर वेळ असेल तर तुम्ही जा त्याच्याकडे. काय प्रॉब्लेम आहे? भांडायचं, बोलायचं, राग आला तर त्याला सांगायचं, "तू असं केलंस, तसं केलंस." पण कधीच आपल्या भावाला कोर्टाच्या पायऱ्या दाखवणं किंवा त्याची प्रॉपर्टी मागून घेणं, हे प्रकार तर कोणत्याच बहिणीने आणि कधीच करू नये, असं मला तरी वाटते. बहीण-भावांचं नातं म्हणजे एक अतूट नातं आहे आणि खूप छान नातं आहे. ह्या नात्याला कोणाचीच नजर नाही लागली पाहिजे किंवा ह्या नात्यामध्ये दुसऱ्यांचं ऐकून किंवा कोणाचंही तिसऱ्या व्यक्तीचं ऐकून गैरसमज कधीच करून नाही घेतले पाहिजे. त्याचा संसार आहे, त्याला सुखाने करू द्यायचा आहे. भलेही मी त्याची बहीण आहे, पण त्याच्या संसारामध्ये ढवळाढवळ करणं हा माझा अधिकार नाहीये. तो काय घेतो, तो काय करतो, हे माझा अधिकार नाहीये त्याच्या संसारामध्ये बघणं. हं. तो करत असेल त्याच्या बायकोसाठी केलं तर केलं. जसे आपल्याला हौस असते, तसं त्यांना पण असेल ना त्याचा त्याचा संसार बघायचं, हसायचं, खेळायचं सगळ्या गोष्टी त्यांना पण असतात. का विनाकारण आपण त्याला विचारायचं, की "तू असंच केलं, तू तसंच केलं, हेच केले, तेच केले." ह्या सर्व गोष्टी प्रत्येक बहिणीने सोडून दिल्या पाहिजे असं मला वाटतंय. तर तुम्हाला काय वाटते? तर अशा काही-काही बहिणी असतात भावाला भांडणाऱ्या वगैरे, हे करणाऱ्या, ते करणाऱ्या, हे मागणाऱ्या, ब्लेम करणाऱ्या. प्रत्येकच भावाला, बहिणीला जे मागेल ते देईलच, असलाही प्रकार नाहीये आपल्याकडे. काही भाऊ श्रीमंत असतात, काही भाऊ गरीब असतात, काही बहिणी श्रीमंत असतात, काही भाऊ गरीब असतात. दोघांनीही एकमेकांना समजून घेतलं पाहिजे. लहानपणापासून आपण दोघं खेळलेले असतो, सोबत राहिलेले असतो, सोबत मस्ती केलेली असते, एकमेकांसोबत भांडण केलेलं असतं. म्हणजे 25-30 वर्ष आपण दोघं सोबत खूप राहिलेले असतो. जीवापाड प्रेम केलेलं असतं. जसं मी 5वी-6वी असताना माझ्या पप्पांनी मला एक सायकल घेतली आणि सायकल घेतल्याच्या नंतर माझ्या भावाची आणि माझी शाळा ही सकाळीच होती. तर सकाळी होती तर माझ्या भावाचं काही म्हणजे आवरत नव्हतं लवकर आणि माझं लवकर व्हायचं. मग कधी प्रार्थनेला उशीर होणं, कधी काय जाणं, हे हे ते असं तसं चालायचं. मग तो काय म्हणायचा, "मला डबल सीट घेऊन चल बरं का." मग त्यावेळेस हे समजतच नव्हतं, की लग्न झाल्यावर आपली भेट होणार नाही जास्तीत जास्त. आपण त्याला नेलं एवढी अक्कल कुठे असते? नसतेच ना. तर मग डबल सीट घेऊन जायचं, हे करायचं. मग मी काय म्हणायची, "हां, माझ्यासोबत डबल सीट येते. मला सायकल ओढावं लागते, मला असं करावं लागते, मला तसं करावं लागते." मग मी ते खड्डा वगैरे आले, की मुद्दामून ती सायकल आपटायची. असं असं बहीण-भावामध्ये भांडण असतं. हं. एवढी मजा असते त्या बहीण-भावांच्या रिलेशनमध्ये. हे ते तेव्हा नाही कळत. हे मी त्याला आत्ता सांगते, की असं वाटायचं, तसं वाटायचं. तो पण म्हणायचा, की मला असं वाटतं, तसं वाटतं, हे वाटतं, ते वाटतं. पण आमचं बहीण-भावाचं नातं हे प्रत्येक बहीण-भावाचं नातं एकदम प्रेमाने आणि आनंदातच असलं पाहिजे. वर्षाला एकदा भेट हो, की 2 महिन्याला भेट झाली पाहिजे किंवा 10 महिन्याला भेट झाली पाहिजे. असं काही नाही. त्याच्या वेळेनुसार त्याची भेट होईल आणि बहीण-भावाचं नातं हे नेहमीच आपुलकीचं असलं पाहिजे. भले रक्षाबंधन आले, या पळत. जो कामात असेल तर आला नाही तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. पण ₹10 ची राखी घेऊन आपण घरी बसणं आणि तो आला नाही म्हणून रुसून बसणं, त्याच्यासोबत भांडण करणं, ह्या खूप चुकीच्या गोष्टी आहेत, असं मला वाटतंय. तुम्हाला काय वाटतंय कमेंट करून नक्की सांगायचंय. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करा. सो टेक केअर फ्रेंड अँड बाय.